जय जय रामकृष्ण हरी। आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 ओवी क्रमांक 527 या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, ऐसी रूपे ते अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे। या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल। ज्यावेळी अर्जुनाने भगवंताचे विश्वरूपाचे दर्शन घेतले आणि त्यांची अद्भुत आणि अनंत रूपे पाहिली, त्यावेळी त्यांची ही रूपे पाहून नमस्ते नमस्ते असं म्हणत राहिला। कारण त्यांची दुसरी स्तुती करणे यासाठी त्याला वेळही मिळाला नाही आणि स्तुतीसाठी त्याला शब्दही आठवले नाहीत। परंतु हे वेगवेगळी रूपे पाहून अर्जुन वारंवार नमस्कार असो असे हजारो वेळा भगवंतास नमस्कार करत राहिला। या ठिकाणी भगवंताचे हे विश्वरूपाचे दर्शन पाहिल्यानंतर अर्जुनाला भगवंताविषयी ज्ञान प्राप्त झाले आणि अर्जुन भगवंताच्या चरणाजवळ आला आणि गायावाया करू लागला, म्हणू लागला, हे भगवंता, या विश्वाचे आदिकारण तुम्हीच आहात आणि या विश्वाचे सर्वात तुम्हीच आहात। परंतु आजपर्यंत मला त्याची प्रचिती आलेली नाही, परंतु आज तुमचे हे विश्वरूप दर्शन पाहून मला तुम्हीच या जगताचे आदिमूळ आहात याची जाणीव झाली आहे। ज्याप्रमाणे कल्पवृक्षाचे झाड तोडून एखाद्याने त्याचे शेताभोवती कुंपण घालावे, त्याचप्रमाणे अज्ञानामुळे माझी अशीच अवस्था झालेली होती आणि म्हणूनच आजपर्यंत मी तुमच्याशी सगळे सोयरे म्हणून वावरत आलो। अतिशय क्षुल्लक असे हे युद्ध, परंतु त्यासाठी सुद्धा तुम्हास मी माझं सारथी बनवलं। एवढंच काय भगवंता, तर केवळ अज्ञानामुळं मी कौरवांच्या मध्यस्थीसाठी हे युद्ध होऊ नये म्हणून कौरवांकडे तुम्हाला पाठवले आणि कौरवांची जे नाही ते बोलणी तुम्ही ऐकून घेतली। तर हे सर्व गोष्टी माझ्याकडून अज्ञानामुळे झालेल्या आहेत। परंतु हे भगवंता, तुमचे हे विश्वरूप दर्शन पाहून आज माझ्या डोक्यात प्रकाश पडलाय की या सर्व विश्वाचे करता करविता तुम्हीच आहात आणि म्हणून मी तुम्हाला नमस्कार करत आहे। जय जय रामकृष्ण हरी।